नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे नुकतीच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची जाहिरात आलेली आहे आणि कनिष्ठ अभियंता या पदाच्या जवळजवळ 58 पदांची हे काय आलेली आहे तर जाहिरात आलेली आहे आणि याचे फॉर्म भरायला 10 जून पासून सुरुवात झालेली आहे। 10 जून ते 3 जुलै या दरम्यान तुम्हाला तुमची जी फॉर्मची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करायची आहे। मग बरेच विद्यार्थी हे नवीन असतात जे नुकतेच डिग्री पास आउट झालेत किंवा जे काही जुने विद्यार्थी आहेत की त्यांनी फॉर्म भरताना खूप साऱ्या चुका केलेल्या असतात। मग ह्या फॉर्म भरताना चुका होऊ नयेत त्यामुळे हा आजचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, कारण का ही जी अर्जाची प्रत असणार आहे तर फायनल डीवीला हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला तिथे दाखवावा लागणार आहे। याच्यावर मेन्शन केलेल्या बऱ्याच गोष्टी ह्या डीवी साठी आवश्यक असणार आहेत, त्यामुळे हा फॉर्म तुम्ही ॲक्युरेट रित्या भरणं काय आहे गरजेचं आहे। त्यामुळे हा फॉर्म जो आहे कसा भरायचा हा शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्या चुका होऊ नयेत आणि झालेल्या चुकांचा पश्चाताप आपल्याला एक्झामच्या वेळेस किंवा फायनल डीवीला होऊ नये। त्यामुळे हा जो फॉर्म आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। मी जास्त वेळ न घेता मी फॉर्म कसा भरावा याला सुरुवात करत आहे। बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्या जवळजवळ एकूण 58 पदांची जाहिरात आलेली आहे। केडीएमसी कल्याण डोंबिवली महानगरपालिका केडीएमसी मध्ये कनिष्ठ अभियंता याची जवळजवळ 58 पदांची जाहिरात आलेली आहे। याचा पे स्केल जर बघितलं तर S14 हे तुमचं पे स्केल आहे 38600 बेसिक हे जे असणार आहे तर S14 हे त्याचं काय असणार आहे पे स्केल असणार आहे आणि जवळजवळ एकूण 58 पदांची ही काय आहे जाहिरात आहे। मग हे जे कनिष्ठ अभियंता जे पद आहे याच्यासाठी फॉर्म कसा भरावा याची डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, सुरुवातीला त्यांची जी एक वेबसाईट दिलेली आहे ती वेबसाईट मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला देईलच, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला जर ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल मध्ये बघायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता। ॲडव्हर्टाइजमेंट जर तुम्हाला पाहायचं असेल तर क्लिक करू शकता। त्यानंतर बऱ्याच आपण आता नवीन रजिस्ट्रेशन करणार आहोत, आपण सगळेच जण नव्याने फॉर्म भरत आहोत, त्यामुळे आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहोत। मग नवीन रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। नवीन रजिस्ट्रेशनवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे। आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशन कधी असणार आहे जर तुम्ही लॉग इन रजिस्ट्रेशन केलंय आणि काही तुमच्याकडे डॉक्युमेंट नाहीत किंवा काही नाही त्यामुळे तुम्ही बाहेर पडलाय तर नव्याने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही। तुम्ही लॉग इन करून पुढची जी फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे ते तुम्ही भरू शकता। कळलं? मग सुरुवातीला सगळ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन आहे याच्यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे। न्यू रजिस्ट्रेशन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे। दुसरं महत्त्वाचं की याची फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे 10 जून पासून आणि 3 जुलै पर्यंत काय आहे रे तर याची डेट आहे। आता हा जो कालावधी आहे तो जवळजवळ हा कालावधी 24 ते 25 दिवसांचा असणारा हा कालावधी आहे। हा 24 ते 25 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट असणार आहेत ते डॉक्युमेंट जमा करण्याला काय होणार आहे मदत होणार आहे। उदाहरणार्थ बऱ्याच जणांकडे आता एनसीएल चा प्रॉब्लेम असतो, बऱ्याच जणांचं एनसीएल आहे ते मार्च 31 पर्यंत जे काय आहे ते एक्सपायर झालं असेल तर नव्याने तुम्हाला एनसीएल काढण्याची गरज आहे। एनसीएल सर्वात महत्त्वाचं आहे। जर तुम्ही कॅटेगरीचा फायदा घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला एनसीएल महत्त्वाचं असतं, त्यामुळे जर तुमच्याकडे एनसीएल नसेल व्हॅलिड एनसीएल नसेल तर ते काढून घ्या। जर तुमच्याकडे जुना एनसीएल असेल तर तुम्हाला कॅटेगरीचा फायदा घेता येणार नाही, त्यामुळे व्हॅलिड असणारं एनसीएल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मग जवळजवळ 24 दिवस आहेत। ह्या 24 दिवसामध्ये जे काय तुमच्याकडे डॉक्युमेंट नाहीयेत ते डॉक्युमेंट तुम्ही काय करायचे आहेत तर जमा करून घ्यायचे आहेत। ते डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना सुद्धा आवश्यक असणार आहे। चला आपण आता सुरुवात करूया। मी न्यू रजिस्ट्रेशनवर जर क्लिक केलं, न्यू रजिस्ट्रेशनवर मी क्लिक केल्यानंतर मला लक्षात घ्या की फॉर्म ओपन होणार आहे। आता बऱ्याच वेळा काय होत फॉर्म भरताना आपल्याला काही प्रॉब्लेम येतात। जर प्रॉब्लेम आले तर त्यांनी तुम्हाला हे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, जे काय दिलेले आहेत हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत। हे हेल्पलाईन नंबर कशासाठी आहेत? बऱ्याच वेळा फॉर्म भरताना काय येतात तुम्हाला तांत्रिक अडचणी येतात। जर तांत्रिक अडचणी येत असतील तर तुम्ही हे जे काही हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत याला तुम्ही कॉल करू शकता। आता आपण न्यू रजिस्ट्रेशन गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे। आता रजिस्ट्रेशन करताना आपल्याला काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती फॉर्म मध्ये भरावी लागते। ज्यावेळेस रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती भरावी लागते। मग त्याच्यामध्ये काय काय आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला उमेदवारांचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर उमेदवारांचं मधलं नाव टाकायचं आहे आणि उमेदवारांचं सरनेम म्हणजे आडनाव टाकायचं आहे।
आता हे नेम असेल, मधलं नाव असेल किंवा सरनेम असेल, तर तुमचं 10वीचं SSCचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं ते SSCच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे नाव आहे ते टाकून द्या. कळालं? SSCच्या बोर्ड सर्टिफिकेटवर तुमचं जे नाव आहे, तुमचं जे मधलं नाव आहे, जे तुमचं आडनाव आहे ते काय करायचं तुम्ही टाकून द्या, कारण का ते व्हॅलिड पकडलं जाईल. त्यानंतर तुमच्या आईचं नाव जे आहे ते मेन्शन करायचं आहे आणि त्यानंतर वडिलांचं जे नाव आहे ते मेन्शन करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं सरनेम म्हणजे आडनाव, तुमचं मदर्स नेम, फादर्स नेम हे तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. हे काय करायचं आहे तुमच्याकडे मेन्शन करायचं आहे. आणि त्यांनी दिलंयच इथे की 10वी SSCच्या प्रमाणपत्रानुसार, मार्कशीट नुसार करता येईल तुम्हाला. SSCच्या प्रमाणपत्रानुसार तुम्हाला हे करता येईल. आता पुढे जर आपण गेल्यानंतर लक्षात घ्या पुढे काय विचारलेलं आहे, तर तुमच्या नावात बदल झालाय का? झाला असेल तर यस, नसेल तर नो. बऱ्याच वेळा विवाहित महिला आहेत त्यांच्या नावामध्ये बदल झालेला असतो, त्याच्यामुळे जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर यस, नसेल तर नो. कारण का विवाहित महिलांच्या याच्यामध्ये SSCच्या सर्टिफिकेटवर वडिलांचं नाव असणार आहे, तर मॅरेज सर्टिफिकेटवर पतीचं नाव असू शकतं. मग तुमच्या नावात जर काय बदल असेल तर यस किंवा नो तुम्हाला करायचं आहे, नसेल तर नो, असेल तर यस. त्यानंतर तुमची बर्थ डेट, डेट ऑफ बर्थ तुम्हाला आहे ती टाकायची आहे. ही सुद्धा तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे आहे ती टाकून द्या. त्यानंतर लक्षात घ्या की आणि मग तुमचं जे वय आहे ते वय 1/7/2025 ते 1/7/2025 रोजीचं वय जे आहे ते जाहिरातीनुसार तुम्हाला इथं काय केलं जाईल, मेन्शन केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचं लिंग सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, तो मोबाईल क्रमांक काय करायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. शक्यतो हा मोबाईल क्रमांक चालू नंबर टाका, लक्षात रेग्युलर वापरणारा नंबर टाका, ज्याला रेंज आहे, ज्याला कंटिन्यू रेंज असते असं सिम कार्ड असणारा मोबाईल नंबर तुमचा टाका. कारण का एक्झामच्या बऱ्याच इन्फॉर्मेशन ह्या तुमच्या मोबाईल नंबरवर आणि तुमच्या ईमेल आयडी वर येत असतात, त्यामुळे तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर द्या, घरातला एखादा पर्यायी नंबर तुम्ही देऊ शकता. ईमेल आयडी तुम्हाला टाकावं लागेल. मग बेसिक इन्फॉर्मेशन भरताना तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना तुमच्या नावात बदल झालेला असेल तर त्याची इन्फॉर्मेशन भरायची, बर्थ डेट भरायची आहे. त्यानंतर लक्षात घ्या मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी हे सुद्धा न्यू रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला आवश्यक असणार आहे. न्यू रजिस्ट्रेशन करताना आवश्यक असणार आहे. त्यानंतर काय भरायचं आहे तर तुमचा त्यानंतर तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं आहे का? ओपन युनिव्हर्सिटीमध्ये असताल तर यस, नसताल तर नो करायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे, SSCचा सीट नंबर टाकायचा आहे, SSCचा मॅट्रिकचं वर्ष टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 3 परीक्षा केंद्र द्यायचे आहेत, एक्झाम सेंटर द्यायचे आहेत 3, की जिथे तुम्ही एक्झाम देणार आहात. तुम्हाला एक्झाम कुठे द्यायची आहे, मग ते विविध जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला एक्झाम द्यायचे आहे त्यानुसार तुमचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. पुणे, सातारा, सांगली, तुम्हाला जे आवडणारे आहेत 1, 2, 3 ते क्रमांक तुम्हाला द्यायचे आहेत. ते 3 क्रमांक तुम्हाला द्यायचे आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जनरेट OTP करायचं आहे. जनरेट OTP करायचं आहे. म्हणजे बेसिक जे न्यू रजिस्ट्रेशन करताना नाव असेल, वडिलांचं नाव असेल, आईचं नाव असेल, ह्या गोष्टी भरायच्या आहेत. त्यानंतर तुमची बर्थ डेट टाकायची आहे, नावात बदल झाला असेल तर ते टाकायचं आहे, मोबाईल नंबर असणार आहे, ईमेल आयडी असणार आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या की मॅट्रिकच्या ज्या बाबतची इन्फॉर्मेशन आहे ते असणार आहे. आणि शेवटी जाता जाता तुम्हाला 3 एक्झाम सेंटर जे आहेत ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्यानंतर जनरेट OTP करायचा आहे. OTP जनरेट केल्यानंतर लक्षात घ्या तो OTP इथे टाका. हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा भरा. आय ऍग्री सहमत मारायचा आहे. हा कॅप्चा भरल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर सर्वात महत्वाचं काय, पुढे गेल्यानंतर रजिस्ट्रेशन करताना मी जी माहिती भरली आहे इथे, म्हणजे माझं नाव भरलंय ती योग्य आहे का? योग्य असेल तर मला इथे यस करायचं आहे. म्हणजे जी काही मी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती जर भरलेली इन्फॉर्मेशन जर योग्य असेल, प्रत्येक ठिकाणी जर मी भरलेली इन्फॉर्मेशन ही जर बरोबर असेल तर इथे सगळ्याला काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला परत एकदा तुम्ही फॉर्म भरताना काही चुका केल्यात का सुरुवातीला ते सुद्धा पाहता येतात. आणि जर भरलेली इन्फॉर्मेशन सगळी ओके असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करून काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. ही इन्फॉर्मेशन कोणती, रजिस्ट्रेशन करताना आपण भरलेली बेसिक इन्फॉर्मेशन ही सगळी तुम्हाला इथे परत एकदा दिसणार आहे. आणि बरोबर असेल परत एकदा चेक करायचं आहे आणि टिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. आता पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या, पुढे गेल्यानंतर आपल्याला
आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुल मिळेल, रजिस्ट्रेशनचा नंबर मिळेल. हा रजिस्ट्रेशनचा नंबर याचा एक फोटो काढून ठेवा, ते तुम्हाला गरजेचा पडेल, किंवा मोबाईल नंबरवर सुद्धा येऊन जाईल तो, किंवा तुमच्या ईमेल आयडी वर हे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे येऊन जातील. तर त्या सेव्ह करून ठेवा, त्याची प्रिंट आउट काढून ठेवा. आपल्याला पुढे हॉल तिकीटच्या वेळेस वगैरे ते आपल्याला त्याचा उपयोग होतो, त्यामुळे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता सक्सेस झाल्यानंतर लक्षात घ्या, सक्सेस झाल्यानंतर ऍप्लिकेशनची डिटेल्स आहे ते तुम्हाला आपण जे भरलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. ऍप्लिकेशन डिटेल्स मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसतील. पुढे जायचं आहे आपल्याला, पोस्ट सिलेक्शन कडे जायचं आहे. कुठे जायचं आहे आपल्याला, तर ऍप्लिकेशन डिटेल जे आहेत त्या ऑलरेडी आपण भरलेल्या आहेत, त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपण भरलेली आहे. मग आपल्याला पोस्ट सिलेक्शन कडे जायचं आहे आणि क्लिक हिअर अप्लाय फॉर द पोस्ट. तुम्ही ज्या पोस्ट साठी अप्लाय करणार आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंगची कनिष्ठ अभियंत्याची जी 58 पदांची जाहिरात आहे त्याच्याबद्दल बोलत आहात. त्याचा कोड सुद्धा आहे 19 हा कोड, त्याचा कोड दिलेला आहे, तो ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्याचा तुम्हाला कोड जो आहे तो मिळून जाईल. मग सिव्हिल इंजिनियर कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सिव्हिल इंजिनियर कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पोस्ट ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन जी आहे, पोस्टवर एकदा तुम्ही क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला पर्सनल डिटेल्स कडे जायचं आहे. तुम्ही पोस्टला एकदा अप्लाय केलं की आपल्याला पर्सनल डिटेल्स याच्याकडे जायचं आहे. मग आता ह्या पर्सनल डिटेल्स मध्ये आपल्याला काही माहिती जी आहे ते बघायची आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक ऑलरेडी येणार आहे, तुमचं नाव येणार आहे, तुमचं मधलं नाव येणार आहे, सरनेम येणार आहे, जे आपण भरले ते येणारच आहे, बर्थ डेट येणार आहे, लिंग येणार आहे, सीट नंबर आहे, जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती येणार आहे. पुढे गेल्यानंतर काही इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे, जी ऑलरेडी रजिस्ट्रेशन करताना भरलेली इन्फॉर्मेशन आहे, ती नव्याने भरण्याची गरज नाही, ती ऑलरेडी तुम्हाला इथे आलेली असणार आहे. मग नव्याने भरण्याच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत पर्सनल डिटेल्स मध्ये? पर्सनल डिटेल्स मध्ये नव्याने भरायचं आहे तर तुम्ही वैवाहिक तपशील भरायचा आहे. तुम्ही मॅरिड असताल तर यस, नसताल तर नो करायचं आहे. जर मॅरिड असताल तर यस केल्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला काय करावं लागतं, सादर करावं लागतं. जे जे लोक मॅरिड आहेत त्यांना लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं, जे मॅरिड नाहीत त्यांना सादर करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर तुम्ही कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का? असताल तर यस, नसताल तर नो. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर जे काही जिल्हा केंद्र आहेत ते आपण जी जी इन्फॉर्मेशन रजिस्ट्रेशन करताना भरलेली होती ती आहे अशी परत येणार आहे, ते नव्याने भरण्याची गरज नाही आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला काय भरायचं आहे बघा, तर आपल्याकडे आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे आपल्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट. बघा, ज्यांना ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची त्यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, तुम्हाला जर गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये गव्हर्नमेंट मध्ये यायचं आहे, त्या एक्झाम देऊन तुम्हाला एखादी पोस्ट काढायची असेल तर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पण आता त्यांनी त्याला ऑर म्हणून जन्म दाखला दिला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तुम्ही आज सध्या त्याची इन्फॉर्मेशन भरू शकता. मग ह्या डोमासाईलची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. डोमासाईलची इन्फॉर्मेशन भरल्यानंतर ते डोमासाईलचे जे नंबर्स आहे तो भरावा लागतो, त्याची डेट भरावं लागतं आणि कोणत्या प्राधिकरणाकडून ते मिळालेलं आहे त्याच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यामध्ये भराव्या लागतात. 3 गोष्टी तिथं भरण्याची गरज आहे. त्या डोमासाईल सर्टिफिकेटवर असणारा नंबर, त्याची डेट आणि दुसरं महत्त्वाचं कोणत्या प्राधिकरणाने ते तुम्हाला दिलेलं आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरावी लागते. त्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी इंडियन क्लिक करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून यस करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बाकीची जी काय माहिती आहे डोमासाईल बाबत मी तुम्हाला सांगितलं आता की डोमासाईलचा प्रमाणपत्र जे आहे त्याच्याबद्दलची तुम्हाला इश्यू केलेली डेट पाहिजे तुम्हाला. त्यानंतर त्याची तारीख सांगितली आणि त्याचा क्रमांक कोणी दिलं, तारीख आणि क्रमांक, हे डोमासाईल बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, पर्सनल डिटेल्स मध्ये भरायचे आहे. आता आपण हे सगळं पर्सनल डिटेलच्या बाबतीत भरते. पर्सनल डिटेलच्या बाबतीत ऍडिशनल काय काय भरायचं आहे, तर मागे जर आपण गेलो तर तुमचा वैवाहिक स्थिती भरावी लागेल, तुम्ही कर्नाटक सीमा भागातला आहात का ते भरावे लागेल. पुढे आल्यानंतर तुम्हाला काय भरायचं आहे, तर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असले तर यस भरायचं आहे, असेल तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे, नॅशनॅलिटी भरायची आहे आणि त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, यस म्हणून क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरीनुसार
तुमची कॅटेगरी जी आहे ती सिलेक्ट करायची आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात ते सिलेक्ट करायचे आहे. तुम्ही ओपन मध्ये असताल तर ओपन करा आणि कॅटेगरीमध्ये असताल तर तुम्ही कॅटेगरीमध्ये सिलेक्ट करायचे आहे. आता कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण का त्याची तारीख, त्याचं प्राधिकरणाचं नाव आणि त्याची त्याचा क्रमांक तुम्हाला टाकावा लागतो. प्राधिकरणाचं नाव असेल, तारीख असेल आणि त्याचा क्रमांक तुम्हाला टाकावा लागणार आहे. जे सर्टिफिकेट तुम्हाला टाकावं लागणार आहे, जे सर्टिफिकेट तुम्हाला ज्या सर्टिफिकेटची तुम्हाला इथे माहिती भरावी लागणार आहे, तर त्या सर्टिफिकेटच्या बाबतीत तुम्हाला 3 गोष्टींची महत्वाची गरज आहे. त्या प्राधिकरणाचं नाव असेल, त्याची तारीख असेल आणि दुसरं म्हणजे त्याचा क्रमांक असेल. त्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर यस म्हणायचंय, नसेल तर नो म्हणायचंय. ते काही कंपल्सरी नाही आहे. कास्ट व्हॅलिडिटीला स्टार केलेलं नाहीये. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर यस, नसेल तर नो. काही टेन्शन घेऊ नका. कास्ट व्हॅलिडिटी आता असलीच पाहिजे असं नाही. नसली तरी चालेल. पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, मी सांगितल्याप्रमाणे नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर जे आहे ते कुणाला लागणार आहे, तर SC ST ओपन आणि SC ST ओपन हे जर कॅटेगरी सोडले तर बाकीच्या कॅटेगरीसाठी काय रे, नॉन क्रिमिलियर EWS. 4 कॅटेगरी आहेत की ज्यांना नॉन क्रिमिलियरची गरज नाही. SC असेल, ST असेल, ओपन असेल, EWS असेल, तुम्हाला नॉन क्रिमिलियरची गरज नाहीये. पण जे बाकीचे लोक आहेत की जे कॅटेगरीचा फायदा घेणार आहेत त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर व्हॅलिड असणं गरजेचं आहे. कळलं? नॉन क्रिमिलियर त्यांच्याकडे व्हॅलिड असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. मग त्या नॉन क्रिमिलियरची माहिती ही कंपल्सरी आहे. जर तुम्ही कॅटेगरीचा फायदा घेत असताल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर कुणाला नकोय, SC ला नकोय, ST ला नकोय, ओपन कॅटेगरी वाल्यांना नकोय आणि EWS वाल्यांना नॉन क्रिमिलियर नाहीये. हे 4 सोडून बाकीचे जे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. सेम तुम्ही जर तुम्ही कास्ट मध्ये फॉर्म भरता असताल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. मग त्या प्राधिकरणाचं नाव पाहिजे, त्याची तारीख पाहिजे आणि त्याचा क्रमांक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर एखादा तुमच्या ओळखीची अर्जदाराच्या शरीरावर ओळखीची खूण असेल तर ती खूण टाकायची, नसेल तर नाही टाकायचे. ते काय कंपल्सरी नाही आहे. ज्या गोष्टी कंपल्सरी आहेत, ज्या गोष्टी स्टार केलेल्या आहेत त्या तुम्हाला भरणं काय आहे, गरजेचं आहे. आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का, असेल तर यस, नसेल तर नो करायचं आहे. आणि यस जर केलं तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायची आहे. ड्रायव्हिंग लायसन बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर आपल्याकडे ओळखपत्र आहे का, आपल्याकडे पॅन कार्ड आहे का, आपल्याकडे ओळखपत्र आहे का, किंवा आपल्याकडे मतदान कार्ड आहे का, पासपोर्ट आहे का, किंवा तुमच्या बँकेमध्ये खातं आहे का. हे सगळ्या डॉक्युमेंटची गरज नाही. कोणतं तरी एक फोटो आयडी तुमच्याकडे पाहिजे. मग पासपोर्ट असेल, लायसन्स असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, एक फोटो आयडी एकच पाहिजे. आणि मग आता इथे आम्ही लायसनला क्लिक केल्यामुळे लायसनची माहिती मागितली. जर तुम्ही पॅन कार्डला क्लिक केलं तर पॅन कार्डची माहिती मागतील. कोणतं तरी एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. कोणतं तरी एक डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. कोणतं तरी एक डॉक्युमेंट काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. कळलं? त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेव्ह टू नेक्स्ट म्हणून पुढे जायचं आहे. मग सेव्ह टू नेक्स्ट म्हणून आपण काय केलं, पुढे गेल्यानंतर आपल्याला काही इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या अजून भरायच्या आहेत. पर्सनल इन्फॉर्मेशन झाल्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन येणार आहे. आता लक्षात घ्या, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय आहे, तर तुम्ही राज्य केंद्र सरकारीचे कर्मचारी असताल तर यस, नसताल तर नो. तुम्ही KDMC सरकारी कर्मचारी असताल तर यस, नसताल तर नो तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या, ऍडिशनल मध्ये तुम्ही प्रकल्पग्रस्त असताल तर यस, नसताल तर नो. तुम्ही भूकंपग्रस्त असताल तर यस, नसताल तर नो करायचं आहे. अंशकालीन कर्मचारी असताल तर यस, नसताल तर नो. माजी सैनिक असताल तर यस, नसताल तर नो करायचं आहे. क्रीडा व्यक्ती असताल तर यस, नसताल तर नो करायचं आहे. बेंचमार्क असताल तर यस, नसताल तर नो करायचं आहे. तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केलेलं आहे का, असताल तर यस, नसताल तर नो करायचं आहे. अनाथ असताल तर यस करायचं आहे, नसताल तर नो करायचं आहे. कळलं? लक्षात घ्या. आणि तुम्हाला डिबार्ड केलंय का प्रिव्हियस एक्झाम मध्ये, असताल तर यस करायचं आहे, नसेल तर तुम्हाला नो करायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या, तुमच्याबद्दल FIR वगैरे आहे का, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन घ्यायचे. कोणती क्रिमिनल केस आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. हे सगळं क्रिमिनल केसेस बद्दलचे आहेत, ते वाचून कळतं आपल्याबद्दल. असेल तर यस, नसेल तर नो म्हणायचं आहे. कळलं? आता लक्षात घ्या. आता ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपण भरल्यानंतर सेव्ह टू नेक्स्ट करायचं आहे.
पण मी ज्या काही आता गोष्टी सांगितल्या तुम्हाला, असताल तर यस, नसताल तर नो. उदाहरणार्थ अनाथ आरक्षण आहे का तुमच्याकडे, तुम्ही माजी सैनिक आहात का. तर तुम्ही असताल तर त्याच्यात तुम्हाला 3 गोष्टी भराव्या लागतात. त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही अनाथ असताल, तुम्ही भूकंपग्रस्त असताल, तुम्ही प्रकल्पग्रस्त असताल, तर त्याचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण का, ते कोणत्या प्राधिकरणाने दिले, त्याची बर्थ डेट काय, त्याच्यावरची डेट काय आहे, आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्याच्यावरचा क्रमांक काय आहे, ह्या तुम्हाला गरजेच्या आहेत. तर तुम्ही यस करणार, ज्या ज्या डॉक्युमेंटसाठी तुम्ही यस करणार आहात ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे काय करायची आहे, भरायची आहे. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे काय करायची आहे, भरायची आहे. मग आपण पर्सनल डिटेल्स मध्ये काय बघितलं, ऍडिशनल डिटेल्स मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या भरलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये भरायचं आहे. तर तुमचा ऍड्रेस जो आहे तो तुम्हाला इथे, पत्ता जो आहे तो भरायचा आहे, आणि सेव्ह टू नेक्स्ट कडे जायचं आहे. सेव्ह टू नेक्स्ट कडे तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला आता क्वालिफिकेशन वर आलेला आहे. आपण क्वालिफिकेशन, कम्युनिकेशन डिटेल झाल्यानंतर आपण क्वालिफिकेशन कडे आलेलो आहोत. तर क्वालिफिकेशन मध्ये बघा, तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का, असेल तर यस करायचं आहे. त्यानंतर एसएससीचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्याबद्दलची तुम्हाला इन्फॉर्मेशन काय आहे ती भरायची आहे. मग त्या परीक्षा मंडळाचं नाव असेल, संस्थेचं नाव असेल, पर्सेंटेज असतील, एकूण गुण असेल, मिनिमम आणि मॅक्झिमम गुण टाकायचे आहेत, आणि पासिंग इयर टाकायचं आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन तुमचं 10चं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्या 10च्या बोर्ड सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन भेटेल. मग एसएससी झाल्यानंतर तुम्हाला एचएससी बद्दलची माहिती भरायची आहे. तुम्ही एचएससी किंवा त्याला इक्विव्हॅलंट असणारी पोस्ट असेल तर त्याच्याबद्दलची तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. एसएससी झालं, एचएससी झालं, डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा बद्दलची माहिती भरा. त्यानंतर तुमची डिग्री झाली असेल तर डिग्रीची माहिती भरवा. आता ही पोस्ट आहे तर हिला डिग्री ही कंपल्सरी आहे, डिप्लोमावर पोस्ट नाहीये, ह्याला डिग्री ही कंपल्सरी आहे. त्यामुळे डिग्रीची इन्फॉर्मेशन तुम्हाला जी आहे ती भरणं गरजेचं आहे. त्या पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन बद्दलची तपशील जो तुम्हाला आहे तो भरायचा आहे. त्यानंतर तुमचं ITI वगैरे झाला असेल तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन भरायचे, नसेल झाला तर नाही भरायचे. कळलं? ज्या ज्या गोष्टी एज्युकेशनशी रिलेटेड आहेत, ज्या तुम्ही झालेल्या आहेत त्या भरायच्या आहेत, ज्या झालेल्या नाहीत त्या नाही भरल्या तरी चालतात. कळलं? लक्षात घ्या. पण पोस्ट जी आहे ती डिग्रीवर आहे, तुमची डिग्री झालेली असणं गरजेचं आहे. तुम्हाला अनुभव असेल तर भरायचा आहे, नसेल तर पुढे जायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे. सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे. आणि शेवटचा पॉईंट डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट आणि पेमेंट करायचं आहे. डॉक्युमेंट आणि पेमेंट करायचं आहे. बघा, आपली नजीकच्या काळातला पासपोर्ट आकाराचा फोटोची स्कॅन केलेली प्रत तुम्हाला अपलोड करायची आहे. मग तुम्ही क्लिक हिअर अपलोड जर केलं तर तुम्हाला या प्रकारचं पेज दिसेल. क्लिक हिअर अपलोड जर केलं तर तुम्हाला या प्रकारचं पेज दिसेल. इथे तुमचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे, त्यामुळे तुमच्याकडे वेब कॅम असणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला लाईव्ह फोटो द्यायचा आहे, त्यामुळे तुमच्याकडे वेब कॅम असणं काय आहे, गरजेचं आहे. कळलं? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्लिक हिअर अपलोड करायला जाणार काय तुमचा फोटो, त्यावेळेस तुम्हाला या प्रकारचं एक इमेज दिसेल, आणि मग तुम्हाला क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो करायचा आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे वेब कॅम असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग बाकीच्या आहेत तर तुम्हाला सिग्नेचर कंपल्सरी आहे, फोटो कंपल्सरी आहे, 10चं मार्कशीट कंपल्सरी आहे, 12चं मार्कशीट सुद्धा कंपल्सरी आहे. 12च्या मार्कशीट नसेल, तुमचं 12 नसेल झाले तर त्याला इक्विव्हॅलंट असणारं सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचं आहे. डिग्री, पदवीचं प्रमाणपत्र सबमिट करणं कंपल्सरी आहे. पदवीचं प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी आहे. त्यानंतर लक्षात घ्या की डिप्लोमाचं जे आहे ते कंपल्सरी नाहीये. डिप्लोमाचं नाही केलं तरी चालतं, ते कंपल्सरी नाहीये. पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा कंपल्सरी नाहीये. डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन हे कंपल्सरी नाही आहे. कंपल्सरी कोणती डॉक्युमेंट आहेत? एसएससी, एचएससी आणि डिग्री ही डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत, ती कंपल्सरी असणार आहेत. त्यानंतर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट, जन्म, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे पण तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. अनुभवाचं प्रमाणपत्र असेल, नसेल तर ते काय कंपल्सरी नाही आहे, ते कंपल्सरी नाही. ITIचं सुद्धा कंपल्सरी नाहीये, ते डॉक्युमेंट सुद्धा इथे कंपल्सरी असं डॉक्युमेंट नाही आहे. लक्षात? कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, पण हे कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही. कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी नाही आहे. नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. ड्रायव्हिंग लायसन आहे, त्या तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता इथे ड्रायव्हिंग लायसन का आलंय तर आपण जिथे ड्रायव्हिंग लायसनला क्लिक केलं होतं म्हणून ड्रायव्हिंग लायसन आलंय. तुम्ही कोणतं पण एक डॉक्युमेंट जे आहे, ज्याचा नंबर तुम्ही टाकणार आहात
ते तुम्हाला कंपल्सरी आहे आणि इतर कागदपत्र टाकली तर ठीक, नाही तर काय गरजेचं नाही. पुढे त्यानंतर लक्षात घ्या तुमच्या पेमेंट बद्दल येईल. जे काय पेमेंट आहे ओपन असताल ओबीसी असताल त्यानुसार जे पेमेंट दिलेलं आहे ते पेमेंट तुम्हाला इथे दाखवलं जाईल. पेमेंट दाखवल्यानंतर की तुमचं जे घोषणापत्र आहे ते त्या सगळ्याला तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करत जायचं आहे. त्या सगळ्याला तुम्हाला क्लिक करायचं जायचं आहे आणि शेवटी फायनली तुम्हाला काय करायचं आहे रे, तुमचं पेमेंट करायचं आहे. शेवटी फायनली तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. अतिशय साधा सिंपल असा हा फॉर्म आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, पण प्रत्येक इन्फॉर्मेशन ही व्यवस्थित भरा. कारण का हा जो हे जे तुमचा फॉर्म असणार आहे तो फायनल डीबी साठी अत्यंत गरजेचा आहे. ही जी कारण तुमच्याकडे घोषणापत्र घेणार आहात की मी जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती बरोबर आणि ॲक्युरेट भरलेली आहे, अशा प्रकारचं ते घोषणापत्र तुमच्याकडून लिहून घेत आहात. त्यामुळे यातली माहिती ही अचूक असली पाहिजे. यातली जी माहिती आहे ती अचूक असली पाहिजे. त्यामुळे खूप बारकाईने आणि काळजीपूर्वक भरा. बघा लक्षात घ्या आपल्याकडे फाउंडेशन बॅच चालू झालेला आहे. WRD प्लस ADR साठी फाउंडेशन बॅच चालू झालेला आहे. ही बेसिक टू ऍडव्हान्स स्वरूपाची बॅच असणार आहे आणि ही हायब्रिड मोडवर असणारी बॅच आहे. ऑनलाईन ऑफलाईन अशा स्वरूपाची बॅच आहे. ही बॅच चालू झालेली आहे. 10 जून पासून ही बॅच चालू झालेली आहे. या बॅचला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 8686349494 याला तुम्ही कॉल करू शकता. 8686349494 याला तुम्ही कॉल करू शकता. त्यानंतर आपल्याकडे लक्षात घ्या बुक्स आहे WRD सक्सेस गाईड. हे याच्यामध्ये 22 जे सब्जेक्ट आहेत ते टेक्निकलचे जे 22 सब्जेक्ट आहेत ते इन्क्लूड केलेले आहेत आणि याच्यावर आपण 30% काय देतोय, ऑफ देतोय की ज्याची MRP 989 होती ते आपण 699 रुपयाला तुम्हाला देत आहोत. हे जर पुस्तक परचेस करायचं असेल तर 8686349494 या नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता. त्यानंतर तुम्हाला काही गरज असेल, बॅच रिलेटेड असेल, फॉर्म रिलेटेड असेल, एक्झाम रिलेटेड असेल, नव्याने सुरुवात करायची असेल, तुमची काहीही गव्हर्नमेंट एक्झाम इंजिनिअरिंगच्या बाबतच्या ज्या काही गव्हर्नमेंट एक्झाम आहेत त्याच्याबद्दल तुमची कसलीही अडचण असेल तर तुम्हाला हे 3 नंबर्स दिलेत, त्या 3 नंबर्सवर तुम्ही कॉल करून तुमची अडचण जी आहे ती काय करू शकता, दूर करू शकता. ठीक आहे, आपण इथे थांबूयात. कालच नागपूर महानगरपालिकेचा रिझल्ट लागलेला आहे. जे विद्यार्थी अभ्यास करत होते त्यांनी निराशेत न जाता नव्याने तयार करायचे आहे. खूप नव्याने तुम्हाला संधी येत जाणार आहात. त्यामुळे आलेल्या नव्या संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंटवर आपण तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या जातील आणि त्याचा परत एक व्हिडिओ वाटलंच तर मी घेऊन येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थांबूयात. धन्यवाद.